नमस्कार सगळ्यांना, या जेवण करायला. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आणि आमचे आज मी काय खातोय, धपाट धपाट आणि द्या दोन दोन रपाट. तर धपाट आमच्या आईने केलेले, त्यांनी केलं तर माझ्या आईने केलेलं. तिला माहिती मला लय आवडतं. स्पेशल आईने माझ्यासाठी धपाटे दिलेत, 5-6 धपाटे दिलेत आईने स्पेशल. मस्तपैकी म्हणले खा. आता मस्तपैकी चुरून मस्तपैकी खुश करून धपाटे खातो. त्यांनी मला 5 वाजता सांगितलं होतं मी धपाटे करणार आहे, बारीक करायला आले होते इकडं. धपाटे करणार आहे मी गरम गरम. अश्विनी भाकरी कर नको. मग मी भात वरण केलं होतं, भात वरण आणि धपाटे. कोणाला धपाटा आवडतं. धपाटा खाल्याने काय होतं असं म्हणतात ना, अशी वेगळी चव येते, चव येते धपाटे मस्त. आणि आमच्या आत्यांना धपाटे लय छान जमतात. एक नंबर धपाटे येतात आईला. आणि आमच्या आई धपाट्याचं पीठ पण देते बरं का, कोणाला पाहिजे असेल तर विकतात. बायचा नंबर असेल कोणाकडे तर मी आवर्जून सांगतोय. म्हणजे असं नाही की कपट्यावानी सांगत. नाही, खरोखर आमच्या आईच्या हाताचे म्हणजे धपाट्याला चव आहे. बिचारी ते दळूनच आणतात डायरेक्ट. धपाट्याचं आज आणलंय ना 2 पायल्या. तर ज्वारी डाळीचं पीठ, म्हणजे ते ज्वारी, हरभऱ्याची डाळ, काय काय असतं बरं, अजून काय काय असतं मला माहित नाही. पण धपाट्याच्या पिठात ते दळून आणतात एकदम आणि लई छान लागतं. मग आपण कशी करतो, थोडं ज्वारीचं पीठ घे, थोडं बेसन पीठ घे, मग ते हळद हे सगळं मिक्स करून आपण धपाटी करतो. पण त्या डायरेक्ट दळूनच आणतात, दळण करून. मस्तपैकी छान छान. काय म्हणता मग? काय म्हणायचं, लाईट गेली ती लाईट जोडत होतो तरी तिकडे रेशमानी ह्यांची लाईट गेली, त्यांची आल्यापासून लाईट जोडतो 5 वाजता. कुठेतरी ह्या पावसाच्या ह्याने वायर जॉईंट वगैरे असलं का नाही, जळलं. एक झालंय. आता 2 दिवस झाला आमच्या इकडे लाईटीचा प्रॉब्लेम आहे. आज सकाळी पण उठल्यापासून अपडेट होता. आबादला 11 वाजता कामावर गेलं आणि आता आल्यानंतर 6:30 वाजल्यापासून आता किती वाजलेत, 8-8:30 वाजले असतील. आतापर्यंत त्या लाईटीलाच अपडेट होते. काय नाही काय सारखं महागल. लाईटीचं झालं की मोटरचं झालं की कशाच नाही सारखं चालू आहे ना. कारण आबादाला दुसऱ्या घरात कोण नाही, त्याच्यामुळे मला आबादणं गरजेचं आहे. आता दाजी गेले तिकडं. नसला तरी ते कुठं लाईटीला नाही, ते नाहीत लक्ष, म्हणजे ते नाहीत एवढं ध्यान देत. तुम्ही हाय म्हणून ते म्हणतात जाऊ द्या, तुम्ही करता सगळं म्हणून. आणि लावली मग कशी तरी लाईट लागली बघा. आज पॅकिंग सुद्धा लाईटीमुळे राहिली माझी. पॅकिंग सुद्धा करायला आली नाही मला कुरिअरची. करून टाकू. तर मग कुठून येते तू हे मुगळे? नाही येत दरवाजातून. असू देत तर. आणि पावसाळ्याचं असं खेडेगावात असे किडे वगैरे काय सांगू तुम्हाला, लय येतात. त्याच्यामुळे सगळी लाईट बंदच सारखी ठेवावी लागते. जाऊ देत तर. या जेवण करायला, भात वरण आणि धपाटी खायला. बाय सगळ्यांना. बाय बाय. गुड नाईट सगळ्यांना. गुड नाईट. चिवला फोन केला. चिव म्हणते मम्मी लिहायला येऊ नको, माझी जेव्हा शहा भरायची त्याच्या अगोदर 2 दिवस ये. तर नाही जायचंय तिला, 2-4 दिवसांनी घेऊन यायचंय. करमत नाही काय नाही ती मस्त म्हणते, पण यायचं घेऊन जावं. असं देत तर. तुझ्या भातात किड पडायला लागले. नाहीत पडत. एवढे आलेत काय तेव्हा? कुठे दिसते का एकतरी? तुझ्या भातात कीड पडायला लागली. कीड कुठे एकतरी आहे का लाईटीला? बघा बरं. कीड पडायला लागली. कीड काय पण नका बोलू, जेवण करताय ना. असं देत तर. बाय सगळ्यांना. आणि मित्रांना धपाट तुझं काय या खायला तुम्हाला नाहीच.